आणि आपलं हे पटांगण पूर्ण भरलेले आहे. खरोखर तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि खरं तर प्रचाराची जरी आपली फार कुठलाही गाजावाजा न करता शांततेत जो प्रचार केला आणि त्याची जी सांगता आणि त्यानिमित्तानं दादांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करण्याच्यासाठी आपण सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद. बोलताना जर अडखळल्यावानी वाटते. आणि त्या दिवसही असं होतं का जी घडलेली बातमी पाहिली 2 दिवस अन्न सुईजून बरोबर गेलं नाही. आणि ज्या नेत्याकडं आपण वेगळ्या पद्धतीने पाहत होतो, अतुल शेठच्या बंगल्यावर गेल्याच्या नंतर तिथली परिस्थिती पाहिली. प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी ढसढसाची रगत होती. बारामतीला जायचं पण त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना दर्शन होईलच असं नाही म्हणून आम्ही काही मंडळी थांबलो. खरं तर तो प्रसंग असा वैरवर येऊ नये अशी ती परिस्थिती होऊ घातलेली आहे. आणि निवडणुकीचं संपूर्ण नियोजन केलं. दादा म्हणजे दादाच. मला मुलाचा फोन आला मुंबईवरून आणि शेठ त्याच्यामध्ये मुलगा सांगतोय का आपल्या घरातलं कुणीतरी गेले. तो प्रसंगच असा का त्या दिवशी तर काय गोड लागलंच नाही. दिवसभर आपण एका ठिकाणी शांततेत बसल्यासारखी अशी मनापासून आदरांजली अर्पण केल्यासारखी अशी अवस्था त्या दिवशी प्रत्येकाच्या नजरेमध्ये डोळ्यामध्ये पाणी दिसत होतं. असो पण तरी आपल्याकडं पुढं काम ठेवलेले चित्रफितमध्ये काही क्षणचित्र दाखवले आणि आपल्या पुढं काम ठेवलेले दादाचे बी शेवटपर्यंतचा आग्रह होता, शेवटपर्यंत म्हणणं होतं. आणि येताना येणारा माणूस आपल्या ह्या साऱ्यांची कामं करताना दादानी इतकं मोठं काम केलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही त्या काळातील असलो, पण त्यावेळेला त्यांच्या कामाची शैली जी होती, युवा अवस्थेमध्ये कारखान्याचे चेअरमन झाले, कात्रज संघ त्यांच्याकडे, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी प्रशासकीय काम करत असताना त्या प्रशासनावर असणारा वचन या जुन्नर तालुक्याला 5 धरणं दिली, 2 पाट झाले, कॅनॉल झाले. आदरणीय साहेबांनी त्या पिंपळगाव जोग्याच्या उद्घाटनाला आम्ही होतो आणि मुख्यमंत्री झाले नव्हते. सुधाकर नाईक, रामराव अधिक होते. प्रचंड इतकं मोठं कामकाज. आणि त्या काळामध्येही ह्या पाहिलेल्या आठवणी आणि दादाचं ते कर्तृत्व आपल्या गणेश दूत संस्थेसाठी 2004ला जो पुरस्कार दिला, आदरणीय तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते दिल्लीमध्ये विज्ञान भवन सोपान शेठ कदम यांना तो पुरस्कार संस्थेच्या वतीनं चेअरमन या नात्याने त्यांना दिला. त्याच्यानंतर कात्रज दूध संघाचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्रामध्ये आपल्या डेअरीचं नाव बऱ्याचशा मंडळीला काम करतात, कल्पना नाही, पण महाराष्ट्रामधून किटली कलेक्शन करणारी अशी संस्था महाराष्ट्रामधून प्रथम क्रमांकाची निघाली का त्यावेळेला आपल्याकडं 28,000 लिटरचं दूध कलेक्शन होत होतं. आणि तो प्रथम पुरस्कार महाराष्ट्रातून गणेश दूध संस्थेला मिळाला. आणि त्या पुरस्काराच्या वितरणाच्या वेळेला आम्ही दिल्लीमध्ये गेलो तर त्यावेळेला साहेबांनी त्या राजुरी गावाचं पूर्ण वर्णन केलं. असं करताना अनेक अनुभव. कात्रज संघातून अजितदादांनी जीवाभाऊ सरांना पुरस्कार दिला. हा पुरस्कार देत असताना त्या ठिकाणी त्या डेअरीचं कौतुक वेगळं केलं, पाठीवर थाप दिली, कार्यकर्त्याला उडी मारण्याची, कार्यकर्त्याला उत्साह निर्माण करायची ही दादाची सवय होती. थांबू नका रे, काय चाललंय, दादाच्या शैलीमधला आवाज जवळून बऱ्याच वेळा ते ऐकायला मिळालं. जवळजवळ आम्ही आता माझ्या जोडीचे कार्यकर्ते वरिष्ठ बाळासाहेब, मग आम्ही सुरुवातीचे सभाजी लोटे असेल, मी असेल,
जोंडेभाऊ होता आपला, ही जी मंडळी त्यामध्ये त्या वेळेला पूर्ण वाहून घेतलेलं असायचं पक्षाला, अशा पद्धतीने काम करायचं. शरदराव ह्या ठिकाणी आहेत, त्यांच्या जिल्हा परिषदच्या काळामध्ये पूर्ण